आज 27/11/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ज्ञानधनाचे दान करण्यासाठी विचार सागर मंथन करा. दान करण्याची आवड ठेवा तर मंथन चालत राहील. प्रश्न आहे, ज्ञान मार्गामध्ये नेहमी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचे साधन काय आहे? उत्तर, नेहमी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बाबांकडून जे पण ज्ञानाची गवत मिळते म्हणजे मुरली मिळते ते खाऊन पुढे रवंत करायला हवे, म्हणजे मंथन करायला हवे. ज्या मुलांना मंथन करण्याची म्हणजे पचवण्याची सवय आहे ते आजारी पडू शकत नाहीत. नेहमी तंदुरुस्त तेच आहेत ज्यांच्यामध्ये विकारांचा आजार नाही. गीत आहे, तू प्यार का सागर है, म्हणजे तू प्रेमाचा सागर आहेस. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. मनुष्य जे पण गीत इत्यादी बनवतात, ग्रंथ इत्यादी ऐकवतात ते समजत तर काहीच नाहीत. जे काही शिकत आले आहेत त्यामुळे कोणाचेही कल्याण झाले नाही, अकल्याणच होत आले आहे. सर्वांचे कल्याणकारी एक ईश्वरच आहेत. तुम्ही समजता की आपले कल्याण करणारे आलेले आहेत, कल्याणाचा रस्ता दाखवत आहेत. खास करून तुम्हा भारतवासियांचे, बाकी संपूर्ण दुनियेचे कल्याण करणारे एक बाबाच आहेत. सतयुगामध्ये सर्वांचे कल्याण होते. तुम्ही सर्व सुखधाममध्ये होते आणि बाकीचे सर्व शांतीधाममध्ये होते. हे मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, पण मुद्दे विसरून जातात, पूर्ण धारणा करत नाहीत. जर एका मुद्द्यावर विचारसागर मंथन करत राहिले तर धारणा होईल, तर असे व्हायला नको. जनावरांमध्ये जेवढी अक्कल आहे आजकालच्या मनुष्यांमध्ये तेवढी सुद्धा अक्कल नाही. गाय गवत खाते मग रवंथ करते, तुम्हाला पण भोजन मिळते तर तुम्ही पण दिवसभर रवंथ करत नाही. तुम्हाला ज्ञानाचे गवत मिळते म्हणजे मुरली मिळते. योग आणि ज्ञान ह्यावर दिवसभर विचार सागर मंथन करत राहायला हवे. ज्यांना सेवेची आवड नाही ते विचार सागर मंथन करून काय करतील? जर आवडच नसेल तर करणार सुद्धा नाहीत. काही जणांना ज्ञानधन देण्याचा शौक असतो म्हणजे आवड असते. जसे गौशाळेमध्ये जाऊन काही मनुष्यांना गाईला चारा घालण्याची आवड असते, ते पण पुण्याचेच काम समजतात. बाबा तुम्हाला ज्ञानाचे गवत देतात, त्यावर विचारसागर मंथन करत राहिले तर खुशीमध्ये राहतील आणि सेवेची आवड पण राहील. काही जण तांब्या भरून घेतात तर काही जण एक थेंब घेतात, ते सुद्धा स्वर्गामध्ये जातील. स्वर्गाचे दार तर उघडणारच आहे. तसे तर ज्ञानसागराला हप करायची आहे. काही जण संपूर्ण हप करतात म्हणजे पिऊन घेतात आणि काही जण फक्त एक थेंब घेतात. तरी सुद्धा स्वर्गामध्ये तर जातीलच. बाकी जेवढी धारणा करतील तेवढे उच्च पद प्राप्त करतील. बाकी स्वर्गामध्ये एक थेंब घेतल्याने पण जातील. मनुष्याचा मृत्यू होतो तर त्यांना गंगेचे एक थेंब देतात. काही जण घरामध्ये नेहमीच गंगाजल पितात. किती पित असतील? गंगा तर वाहतच राहते. त्यांना तर कोणी हप करू शकत नाही म्हणजे पूर्ण पिऊ शकत नाही. तुमच्यासाठीच गायन आहे, सागराला हप करून घेतले म्हणजे संपूर्ण पिऊन घेतले. जे ज्ञान सागराच्या जवळ येतात, जास्त सेवा करतात, तेच विजय माळेमध्ये गुंफले जातात. आता जेवढे जे हप करतात दुसऱ्यांचे कल्याण करतात तर श्रीमतानुसार पद सुद्धा मिळते. जेवढी धारणा करतील तेवढी खुशी पण होईल. धनवानाला खुशी होते ना,
त्यांच्याजवळ भरपूर धन आहे ते दान करतात. कॉलेज, धर्मशाळा, मंदिर इत्यादी बनवतात, तर त्यांना खुशी पण होते. इथे तर तुम्हाला अविनाशी ज्ञानरत्न मिळतात. 21 जन्मांसाठी अविनाशी खजाना मिळतो. जे चांगल्या प्रकारे धारण करून दान पण करतात त्यांना उच्च पद मिळते. काही मुलं लिहितात, बाबा नोकरी सोडून ह्या आत्मिक सेवेमध्ये लागावे, प्रोजेक्टर प्रदर्शनी घेऊन फिरत राहावे. एक ज्ञानाचा थेंब जरी मिळाला तर एखाद्याचे कल्याण होईल, अशी सेवेची आवड असायला हवी. बाकी प्रत्येकाची अवस्था बाबा जाणतात. सेवेसोबतच गुणसुद्धा असायला हवेत. क्रोध पण असायला नको आणि कोणते उलटे सुलटे विचार पण यायला नको. विकारांचा कोणता आजार पण व्हायला नको. तंदुरुस्ती चांगली पाहिजे. ज्यांच्यामध्ये विकार कमी आहेत बाबा त्यांना तंदुरुस्त म्हणणार. बाबा महिमा करणार ना. गायन पण केलेले आहे. कोण कोण चांगले महारथी आहेत. त्यांनी मग असुर आणि देवता ह्यांचे युद्ध दाखवले आहे. त्यामध्ये देवतांचा विजय झाला. आता आपले युद्ध 5 विकारांसोबत आहे. दुसऱ्या प्रकारची मनुष्य असुर नसतात. ज्यांच्यामध्ये आसुरी स्वभाव आहे त्यांनाच असुर म्हटले जाते. पहिल्या क्रमांकाचा आसुरी स्वभाव कामविकार आहे. ह्यासाठी संन्यासी सुद्धा घरापासून दूर जातात. आसुरी अवगुणांना सोडण्यासाठी मेहनत करावी लागते. राहायचे पण गृहस्थ व्यवहारातच आहे, परंतु आसुरी स्वभाव सोडायचा आहे. पवित्र बनल्याने मुक्ती जीवन मुक्ती मिळते. किती भारी प्राप्ती आहे. ते तर घरदार सोडून पळून जातात. फायदा तर काहीच नाही. ह्या चित्रांमध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ते लोक तर फक्त चित्रांचा शो करतात. फक्त चित्र पाहण्यासाठी कितीतरी लोक जातात. फायदा काहीच नाही. इथे या चित्रांमध्ये किती ज्ञान आहे. ह्यामुळे खूप फायदा होतो. यामध्ये कलाकुसरची गरज नाही. कोणी बनवणाऱ्याची हुशारी इत्यादी पण नाही. त्यांच्या चित्रावर नाव लिहिलेले असते. आर्टिस्टला सुद्धा म्हणजे कलाकाराला पण इनाम मिळतो. काही एवढे समजतात, बाबांची तर आठवण जरूर करायला हवी ना. प्रजा पण बनेल. प्रजा तर भरपूर बनते. बाबा म्हणतात, मी तर ज्ञानाचा सागर आहे. एक थेंब जरी कोणाला मिळाला तर ते स्वर्गामध्ये येऊन जातील. तुम्ही समजता, प्रदर्शनी मेळ्यामध्ये अनेकांचे कल्याण होते. ईश्वर कल्याणकारी आहेत ना, तर तुमचे पण कल्याण होते. आठवणीत राहिले तर भरपूर फायदा होईल. उलटसुलट गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्याव्यात. बाबा म्हणतात, मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगतो. पहिल्या क्रमांकाची मुख्य गोष्ट आहे, कोणालाही बाबांचा परिचय द्या. बस एक बाबांची आठवण करा. भक्ती मार्गामध्ये बरेच असे असतात, बोटाने इशारा करतात. परमात्मा परमधाममध्ये राहतात. ह्या संपूर्ण ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आता समजता. बाबा म्हणतात, आता तुमचा देहरूपी कपडा खराब झाला आहे. सतयुग त्रेतामध्ये किती सुंदर वस्त्र होते. आता खराब वस्त्र किती वापरणार. ज्ञान देणारे तर एक बाबाच आहेत. जे सागराला हप करतात तेच विजयमाळेचे मणी बनतात. ते सेवेसाठी नेहमी तत्पर राहतात. बाबा मुलांना पावन बनवण्यासाठी आले आहेत. जिथून आले आहेत तिथे आता क्रमवारीने जायचे आहे. पुढे मागे जाऊ शकत नाही. जसे नाटकामध्ये प्रत्येकाचे कार्य वेळेवर होते ना, हे बेहदचे नाटक बनलेले आहे. कुठे एक आत्मा बिंदू आणि कुठे एवढे मोठे देह. आत्म्याला किती जागा लागेल. ब्रह्ममहतत्व किती मोठे आहे. ब्रह्ममहतत्वाचा अंत होत नाही. किती माथा मारत राहतात, परंतु कोणती गोष्टच नाही ज्याला ते पकडू शकतात. विज्ञानाचा अहंकार किती आहे, त्याचा काहीही फायदा नाही. जसे ऐकले आहे ना,
आकाशच आकाश आहे आणि पाताळच पाताळ आहे, ते समजतात चंद्रावर दुनिया असेल, तर तो पण विश्वनाटकामध्ये त्यांचा अभिनय आहे. फायदा तर काहीच होत नाही. बाबा येऊन आपल्याला विश्वाचे मालक बनवतात. ह्यामध्ये किती फायदा आहे? बाकी चंद्रावर जा, छू मंत्रद्वारे भूभती इत्यादी काढा, त्यापासून काय फायदा होणार? आता तर आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेतो. प्रत्येक कल्पामध्ये घेत आलो आहोत. दुनियेच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते. हे चक्र फिरत राहते. दुनियेमध्ये पहिले भारतच होता. भारतवासीच विश्वाचे मालक होते. तिथे देवतांना खंड इत्यादीबद्दल काहीच माहीत नव्हते. ते तर नंतर वृद्धीला प्राप्त होतात. नवनवीन धर्मस्थापक येऊन आपापला धर्म स्थापन करतात. बाकी कोणाची सद्गती ते करत नाहीत, फक्त धर्म स्थापन करतात. त्यांचे काय गायन असणार? ते तर अभिनय करण्यासाठी मुक्तिधाममधून येतात. मनुष्य म्हणतात मोक्षमध्ये बसून राहावे, येण्या जाण्याच्या ह्या चक्करमध्ये कशाला यावे? परंतु यामध्ये तर प्रत्येकाला यावेच लागते. पुनर्जन्म घ्यावाच लागतो, परत वापस जायचे आहे. हे पूर्वनियोजित नाटकाचे चक्र आहे. लाखो वर्षांचे नाटक तर नसतेच. हे तर नैसर्गिक अनादी विश्वनाटक आहे. ह्याला ईश्वरीय निसर्ग म्हटले जाते. रचयिता आणि रचना ह्यांचे जे निसर्ग आहे त्याला जाणून घ्यायचे असते. असा कोणताच मनुष्य नाही जो बसून सृष्टीचक्राला जाणण्याचा पुरुषार्थ करेल. हे सृष्टीचक्र कसे फिरते ह्याचा विचार सुद्धा करता येणार नाही. सर्वात जुने चित्र शिवलिंगाचे आहे. ईश्वर आलेले आहेत, मग त्यांचे स्मृतिचिन्ह बनवतात. पहिले जेव्हा शिवाची पूजा सुरू होते तर हिऱ्याचा लिंग बनवतात. मग जेव्हा भक्ती रजोतमो होऊन जाते तर दगडाचा पण बनवतात. शिवबाबा तर हिऱ्यांचे नाहीत ना, ते तर बिंदू रूप आहेत. पूजेसाठी मोठे बनवतात. ते समजतात की आपण हिऱ्याचा शिवलिंग बनवावा. सोमनाथाच्या एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये एक बिंदू ठेवला तर काही लक्षात येणार नाही. बाबा समजावतात भक्ती मार्गामध्ये काय काय होते. वैज्ञानिक लोक शोध लावत राहतात. चांगल्या चांगल्या गोष्टी शोधून काढतात, विनाशासाठी पण शोधून काढतात. ह्यापूर्वी लाईट नव्हती, मातीचा दिवा लावत होते. बाबा समजावतात गोड मुलांनो, थोड्यातच राजी होऊ नका. चांगल्या प्रकारे धारणा करून सागराला हप करा. जे चांगली सेवा करतील त्यांना पद सुद्धा चांगले मिळेल. दिवसभर आनंदाचा पारा चढलेला असायला हवा. ही तर खराब दुनिया आहे. आता येथून जायची आहे. जुनी दुनिया तर नष्ट होणारच आहे. सर्व तयारी झालेली आहे. बाकी थोडेच दिवस आहेत. यामध्ये पण किती सेवा करायची आहे. संपूर्ण भारतातच काय, विदेशामध्ये सुद्धा जायचे आहे. वर्तमानपत्राद्वारे विदेशाच्या कानाकोपऱ्यात माहिती होणार आहे. ह्या शिडीद्वारे लगेच सर्व समजतील. बाबा मुख्यतः मुलांना स्वर्गवासी बनवण्यासाठीच येतात. बरोबर लक्ष्मीनारायण पण राज्य करून गेले आहेत. भारताची खूप महिमा आहे. भारत प्राचीन देश आहे. भारत असा देश आहे, भारतातच असे पवित्र देवी देवता होते. तुम्हाला माहीतच असेल की आपण 21 जन्मांचे भाग्य प्राप्त करतो. बाबा खूप साधारणपणे शिकवतात. ते दाखवतात की द्रौपदीचे पाय दाबले, ते तर खोटेच आहे. बाबा म्हणतात मुलांनो, भक्ती मार्गामध्ये धक्के खाऊन तुम्ही थकले आहात. बाबा म्हणतात आता मी तुमचा थकवा दूर करतो. पुढे कधीच दुःख मिळणार नाही. जरा सुद्धा दुःखाचे नाव नसणार. बाकी पुरुषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे. चांगले पद प्राप्त करतील तर म्हणतील ना की ह्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये चांगले कर्म केले आहेत. गायन पण तसेच होते, परंतु माहीत नसते की त्यांनी कधी कर्म करून हे पद मिळवले.
आता बाबा तुम्हाला असे कर्म शिकवतात. तुम्हाला सुद्धा म्हणतात चांगले कर्म करून उच्च पद मिळवा. इथे मनुष्यांचे कर्म विकर्म होतात. तिथे तर आधीच स्वर्ग आहे. तिथे हे ज्ञान नसते. बाबा म्हणतात कर्मांची गती तुम्ही जाणता. ह्यावेळी जे चांगले कर्म करतील त्यांना फळ सुद्धा चांगले मिळेल. हे कर्मक्षेत्र आहे. काही जण खूप चांगले कर्म करतात. काही असे असतात ज्यांना सेवेची धून लागलेली असते. ते विचारतात बाबा आमच्यामध्ये काही कमी आहे का? नाही, सेवा तर जेवढी करता येईल तेवढीच करतील. सेवा वृद्धीला प्राप्त होत राहील. सेवा करणारे सुद्धा निघत राहतील. मनामध्ये धैर्य आहे. आता बाकी थोडेच दिवस आहेत, तर आता असा पुरुषार्थ करा जे तिथे पण उच्च पद प्राप्त करतील. बाबा ज्ञानाचे गवत देतात आणि म्हणतात रवंथ करत राहा तर धारणा पक्की होऊन जाईल. आनंदाचा पारा पण चढेल. भरपूर सेवा करायची आहे. अनेक लोकांना संदेश द्यायचा आहे. तुम्ही पैगंबरची मुलं पैगंबर आहात, म्हणजे संदेशवाहक आहात. एक दिवस मोठ्या वर्तमानपत्रात सुद्धा तुमचे चित्र येतील. विदेशापर्यंत वर्तमानपत्र जातात ना, चित्रांवरून समजू शकतील. हे ज्ञान तर परमात्म्याचे आहे. बाकी मेहनत मनमनाभव होण्याची आहे. ते भारतवासीच मेहनत करतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बाबा ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवतात त्यावर विचार सागर मंथन करून अनेकांसाठी कल्याणकारी बनायचे आहे. उलटसुलट गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून द्यायचे आहे. दुसरा सारांश, कोणताही आसुरी स्वभाव असेल तर त्याला सोडून टाकायचे आहे. बाबाचे ज्ञानाचे गवत खाऊ घालतात, नंतर त्याची रवंथ करायची आहे, म्हणजे त्यावर विचार सागर मंथन करायचे आहे. आजचे वरदान आहे, नेहमी आपल्या पवित्र स्वरूपामध्ये स्थित राहून गुणरूपी मोती ग्रहण करणारे होली हंस भव. विस्तार आहे, तुम्हा पवित्र हंसांचे स्वरूप आहे पवित्रता आणि कर्तव्य आहे गुणरूपी मोती ग्रहण करणे. अवगुणरूपी कंकड म्हणजे पत्थर कधीच बुद्धीमध्ये स्वीकार करू नका. परंतु ह्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी नेहमी एक आज्ञा आठवणीत राहावी की वाईट विचार करायचा नाही, वाईट ऐकायचे नाही, वाईट पाहायचे नाही आणि वाईट बोलायचे नाही. जे ही आज्ञा स्मृतीमध्ये ठेवतात ते नेहमी सागराच्या किनाऱ्यावर राहतात. हंसांचा ठिकाणा सागरच आहे. आजचे बोधवाक्य आहे, चालता फिरता फरिश्ता स्वरूपमध्ये राहणे हीच ब्रह्मा बाबांची दिलपसंत भेट आहे. ओम शांती.